नमस्कार, मी प्रज्ञा कर्जवकर. लाईफलाईन या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण अपस्मार म्हणजे काय या विषयावर चर्चा करणार आहोत आणि चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर सुधीर कोठारी सर. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार, थँक्यू. नमस्कार. तर कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी डॉक्टर सुधीर कोठारी यांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. डॉक्टर सुधीर कोठारी सध्या न्यूरोलॉजिस्ट आणि न्यूरोलॉजी विभागाचे प्रमुख पुणे हॉस्पिटल आणि संशोधन केंद्र येथील वरिष्ठ सल्लागार आहेत. रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनचे फेलो आणि इंडियन अकादमी ऑफ न्यूरोलॉजीचे फेलो आहेत. फोरम फॉर इंडियन न्यूरोलॉजी एज्युकेशनचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय विश्वस्त, जे नियमितपणे भारतीय न्यूरोलॉजिस्टसाठी शिकवण्याचे अभ्यासक्रम चालवतात. त्यांनी बीजे मेडिकल कॉलेज पुणे येथून MD मेडिसिन पूर्ण केलेला आहे आणि 1986 मध्ये ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई येथून DM पूर्ण केले आणि 37 वर्षांहून अधिक त्यांना अनुभव आहे. त्यांना न्यूरोटॉलॉजी आणि फंक्शनल न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरच्या क्षेत्रातील अग्रणी मानलं जातं. व्हर्टिगो आणि चक्कर येणे, स्ट्रोक, एपिलेप्सी यासह न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर बद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी ते नियमितपणे विविध मंचांमध्ये भाग घेत असतात. सर, पुन्हा एकदा तुमचं कार्यक्रमात स्वागत करते. तर कोठारी सर, खरं तर अपस्मार या आजारासंदर्भात अनेक संभ्रम आहेत. अपस्मार नेमकं म्हणजे काय? अपस्मार म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये एपिलेप्सी म्हणतात. मग मेन थिंग काय असतं की मेंदूची सगळी क्रिया एका भागापासून दुसऱ्या भागापर्यंत करंट नियंत्रितपणे जेव्हा जातो तेव्हा ती मेंदूची क्रिया नॉर्मल होते. म्हणजे आपण बोलतोय किंवा आपण हात हलवतोय किंवा आपल्या मनात काही विचार येतात आहे किंवा काहीतरी समोर गोष्ट दिसते किंवा वास होतो, जे काही मेंदूशी निगडीत क्रिया असतात ते इलेक्ट्रिकल करंट प्रॉपरली इकडून तिकडे गेल्यामुळे ते होत असतं. आता अचानक जर कुठल्या तरी भागात अनियंत्रित करंट तयार झाला तर मग समोर काही नसलं तरी तुम्हाला डोळ्यासमोर चमचम व्हायला लागतं किंवा काहीतरी कानात आवाज येतो किंवा हात तुम्हाला हलवायचा नसला तरी हलायला लागतो. आणि जर ते सगळ्या मेंदूत पसरलं तर मग आपण नेहमी जी फिट बघतो, म्हणजे सगळं शरीर, हातपाय झटके यायला लागतात, फेस येतो, माणूस बेशुद्ध होऊन जातो आणि कधी कधी जीभ चावली जाते किंवा कपड्यात लघवी होते. सो हे अपस्मार असं की मेंदूमध्ये अचानक एक प्रकारचं शॉर्ट सर्किट म्हणू आपण किंवा इलेक्ट्रिकल झाल्यामुळे जे होतं त्याला अपस्मार म्हणतो. जी, मात्र अपस्माराची कारणं नेमकी कोणती आहेत? तर कारणं बरीच आहेत. काही कारणं, जर मेंदूला काहीतरी जखम झाली तर त्याच्यामुळे कधी कधी नंतर अपस्मार सुरू होऊ शकतो. कधी कधी जखम आज होते आणि 2 वर्षांनी 5 वर्षांनी पण येऊ शकते त्या खपलीमध्ये स्पार्किंग झाल्यामुळे. कधी कधी मेंदूत कधीतरी जाऊन जंतू जातो, ते मरून गेलं तरी त्याच्यानंतर होऊ शकतं. बऱ्याच वेळा जन्मता जर बाळ असेल आणि त्यावेळेला जन्मता वजन खूप कमी आहे किंवा ऑक्सिजन पोचलं नाही, ग्लुकोज पोचलं नाही, जर ते ब्रेन डॅमेज झालं तर त्याच्याने होऊ शकतो. सो कुठल्याही ब्रेन डॅमेजने होतं. पण बऱ्याच वेळा ज्या लोकांना अपस्मार असतं त्यांचा मेंदू बाकी पूर्ण नॉर्मल असतो, पण मधूनच जो करंट व्हायला पाहिजे तो एक्स्ट्रा तयार होतो. सो ही जी पेशंट असतात त्यांना आम्ही इडिओपॅथिक एपिलेप्सी म्हणतो. बऱ्याच वेळा अशा पेशंटमध्ये फॅमिलीमध्ये ती टेंडन्सी असते, कधी कधी फॅमिलियल असतं, पण बऱ्याच वेळा काहीच कारण नसतं, सगळं चांगलं असतं, तो पेशंट एरवी चांगला असतो, इंटेलिजंट, बुद्धिमान असतो, सगळं चांगलं करतो, पण मधूनच कधीतरी असं अपस्मार होऊ शकतो. सो बरीच कारणं आहेत आणि ते आम्ही वेगवेगळ्या तपासणींवरनं त्यांची हिस्ट्री घेऊन तपासणी करून मग आम्हाला कळतं की कुठल्या टाईपचं अपस्मार आहे, ह्याच्या मागे काही कारण आहे का, हे जेनेटिक आहे का, हे लहानपणी जखम झाल्यामुळे आहे. कधी कधी अचानक खूप बीपी वाढलं, कधी कधी शरीरात सोडियम कमी झालं किंवा किडनी फेलियर झालं तरी फिट्स येऊ शकतात. त्याला आम्ही अपस्मार नाही म्हणत, कारण ते तात्पुरतं फिट आलेली असते आणि जेव्हा ते तुम्ही त्याचं सोडियम बरोबर केलं किंवा किडनी फेलियर ठीक केलं तर मग परत येत नाही. सो ते त्याला खरं अपस्मार हा आजार आम्ही असं म्हणणार नाही, पण सगळी कारणं बघावी लागतात. कधी कधी काही लोक ड्रग्स किंवा खूप अल्कोहोल, दारू घेतलं त्याच्याने पण फिट्स येऊ शकतात. सो हे वेगळी वेगळी कारणं असतात, सगळी कारणं आपल्याला बघावी लागतात.
जी. मात्र डॉक्टर अपस्माराशी संबंधित अनेक भीती निर्माण होते अनेकांच्या मनात. खरं तर तुमच्याकडे खूपच पेशंट असतील असे, की त्यांच्या मनात अनेक प्रकारच्या भीती असतात. या भीती नेमक्या काय असतात? कोणत्या प्रकारच्या असतात? सो एक तर भीती पण असतात आणि गैरसमज पण असतात. भीती असणं एका दृष्टीने साहजिक आहे, कारण त्यांना जर त्यांचे अपस्मारचे अटॅक कंट्रोल नसतील तर त्यांना सांगता येत नाही की उद्या होईल का, आज होईल का, 2 मिनिटांनी होईल, गाडी चालवताना होईल का, रस्त्यावर जाताना होईल. सो हे एक प्रकारचं इन्सिक्युरिटी असते. मग त्यांचे आई वडील असतील तर त्यांना भीती वाटते ते मुलाला शाळेत पाठवायचं का, घरी एकटं ठेवायचं का. सो ही भीती असते ज्यांचं अपस्मार कंट्रोल नाहीये. हल्ली एवढी चांगली चांगली औषध झाले की जवळजवळ 60-70-80% लोकांचे अपस्मारचे अटॅक्स औषधांनी किंवा कधी कधी ऑपरेशननी ते कंट्रोलमध्ये आणता येतं. जी. सो ही भीती बाळगायची गरज नाहीये. मेजॉरिटी लोकांना जर नीट औषधं घेतली तर ते बंद होऊ शकतं. दुसरी भीती असते की लोकांना गैरसमज असते, हे काहीतरी अचानक पेशंट काहीतरी विचित्र बोलतो किंवा अचानक काहीतरी चेहरा वाकडा तिकडा करतो आणि एकदम खाली पडतो, झटके यायला लागतात. सो ते लोकांना वाटतं काहीतरी देवाचं आहे, काहीतरी अंगात आलं आहे, आणि असे पण गैरसमज असतात आणि त्याच्या मागे पण लागतात. बऱ्याच वेळा आपल्या शरीरातले किंवा मेंदूतले सायकल्स असे 1 मंथच्या ह्याच्याने म्हणजे रिपीट होतात. फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे की लेडीज मध्ये पाळी सुद्धा दर महिन्यात, तसंच फिट्सची पण टेंडन्सी महिन्या महिन्यांनी कमी जास्त होते. सो नेमकं काही लोकांची जर फिट अमावस्येच्या वेळेला आली तर त्याची पुढच्या वेळेला पण अमावस्येला येण्याची शक्यता असते. त्याचा अमावस्येशी किंवा देवाचं किंवा असं भूताशी काही संबंध नसतो, पण ते लोकांच्या मनात ते अमावस्या पौर्णिमा असं हे गैरसमज तयार होतात ह्याच्यामुळे. जी. मात्र डॉक्टर आता या आजारावर मात कशी करायची? सो पहिली गोष्ट, तो अपस्मार आहे हे कन्फर्म करायला पाहिजे. कधी कधी त्याच्यासारखे दिसणाऱ्या गोष्टी असतात. काही लोकांच्या शरीरात कॅल्शियम कमी होतं आणि व्हिटॅमिन डी कमी असल्यामुळे किंवा काही कारणाने कॅल्शियम कमी झालं तरी त्यांना अपस्मारचे झटके येतात. पण ते अपस्मार नसतं, ते कॅल्शियम करेक्ट केलं तर बरोबर होऊन जातं. असे जर काही कारण जी दूर करण्यासारखे आहेत पण त्याच्याने अपस्मार सारखं होतंय, ते पहिलं तुमचे डॉक्टर बघतील. त्यानंतर कुठल्या प्रकारची ही एपिलेप्सी आहे त्याच्याप्रमाणे वेगवेगळी औषधं सिलेक्ट करून मग ते तुमचे डॉक्टर बरोबर तुम्हाला औषध देतील, तुमचं विशिष्ट फिटला जे लागू असेल, त्या एपिलेप्सीला जे लागू असेल ते. आता ही औषधं नियमित घेणं खूप महत्वाचं आहे, कारण हे एक दिवस सुद्धा गोळी चुकली तरी लगेच अटॅक येऊ शकतो. जी. बरेच वेळेला जर लोकांची गैरसमज आहे की 3 वर्षाचा कोर्स केला म्हणजे जाईल, 2 वर्षाचा कोर्स केला की जाईल, हे असं नसतं. जी. पण बऱ्याच वेळा जर त्यांनी नियमित 3 वर्ष घेतलं आणि त्या 3 वर्षात एकदा पण फिट नाही आली, मग डॉक्टर केअरफुली सगळे तपासणी करून हळूहळू गोळ्या कमी करण्याचा पण प्रयत्न करू शकतात. पण जसं आपण हल्ली बघतो, डायबेटीस आहे, बीपी आहे, त्याच्यात तुम्ही कोर्स करण्याचं बोलत नाही, तुम्ही कंट्रोलमध्ये आणण्याचं बघतात. तसंच अपस्मार कंट्रोलमध्ये आणू शकता, पण ते क्युअर होईल का नाही हे बऱ्याच वेळा तुमच्या नशिबावर असतं. जी. गोळ्या बंद होतील का नाही, लोकांची जी. पहिलं हे असतं की माझी गोळी कधी बंद होईल. पहिलं अपस्मारचे अटॅक बंद व्हायला पाहिजे, आणि जर बरेच वर्ष नाही आले मग गोळ्या सुद्धा बंद होऊ शकतात. जी. अपस्माराबद्दल अनेक गैरसमज अनेकांच्या मनात येतात. अपस्मार झाला की एक भीती निर्माण होते आणि त्या गैरसमजातून अनेक लोक विविध वाटेवर जातात, म्हणजे वेगवेगळे उपाय करू लागतात. तर या संदर्भात आपली माहिती. हो. सो पहिली गोष्ट, जेव्हा कोणाला अपस्मारचा झटका तुमच्या समोर येत असतो तर बरेच वेळा गैरसमज लोक काय करतात की त्याला कांद्याचा वास देतात किंवा चप्पल सुंगवतात किंवा हातात काहीतरी चावी द्यायला बघतात. तर हे सगळं करायचं नसतं. तुम्ही करायला काय पाहिजे की जर तुम्हाला दिसलं असं काहीतरी होतंय तर इमिजिएटली टाइम बघायचा, किती वेळ लागतोय तो झटका थांबायला, आणि तो जर 5 मिनिटात नाही थांबला तर मग त्याला हॉस्पिटलला हलवायचं असतं. त्या क्षणाला फक्त जर जमलं तर डोक्याखाली काहीतरी चादर किंवा रुमाल किंवा असं काहीतरी ठेवायचं की त्याला लागणार नाही. दगड किंवा काही बाजूला असेल तर ते सरकवायचं आणि ते झटके हाताने दाबून नाही ठेवायचं. त्याला झटके येत असेल ते येऊ द्यायचं, काही होत नाही त्याने. आणि पूर्ण ते शांत झालं की मग पेशंटला कुशीवर वळवायचं, सो दॅट उलटी होणार असेल किंवा जर लाळ येते ती बाहेर पडेल. जर जीभ चावली जाते बऱ्याच वेळा फिटमध्ये आणि रक्त येतं, पण ते तुम्ही जेव्हा झटका सुरू होतो, जर तुम्ही दातात काहीतरी मध्ये घालायला गेला तर उलट तुम्ही त्याचे दात पण लूज करू शकाल, दात डॅमेज करू शकाल किंवा तुमचं बोट चावलं जाऊ शकेल. सो असं काही मध्ये घालायचं नाही. हा, काही जणांना आधी वॉर्निंग येते
की मला आता झटका येणार आहेत, त्यांनी आधी काहीतरी म्हणजे रुमाल किंवा काहीतरी ठेवलं दातांच्या मध्ये, तर वेगळी गोष्ट. पण ज्याला सुरू झालाय झटका, मग असलं काही करायचं नाही. सो फर्स्ट एड जी आहे ही बरेच ठिकाणी युट्यूबवर इकडे तिकडे माहिती आहे, आणि सगळ्यांना ही माहिती पाहिजे की काय करायचं कोणाला तरी ह्याचा झटका आला तर. अजून एक गैरसमज मी तुम्हाला सांगितलं देवाबद्दल आहे. दुसरा गैरसमज आहे की त्याला हा माणूस वेडा आहे. तर तो वेडा नसतो, त्याचा ब्रेन कम्प्लिटली नॉर्मल असतो आणि तो काही तुम्हाला डॅमेज किंवा काही हार्म करणार नसतो फिटमध्ये, की येऊन मला तुम्हाला मारेल किंवा असं काही होणार नसतं. हा पण एक मोठा गैरसमज आहे. तिसरा गैरसमज लोकांचा असतो की एका व्यक्तीला आहे तर त्याच्या सगळ्या मुलांना आणि सगळ्यांना होणार. तर हे पण चुकीचं आहे. इट इज हार्डली, जर 10 मुलं झाले तर मे बी एकाला होईल, मे बी. मेजॉरिटीमध्ये त्यांच्या मुलांना होत नसतं, पण जरी झालं तरी 10 पेक्षाही कमी टक्के चान्स असतो मुलांमध्ये फिट. लेडीज मध्ये जर फिट्सचा त्रास असेल तर त्यांना विशिष्ट गोळ्या चालत नाही, कारण त्या गोळ्या चालू असताना जर प्रेग्नंट झाले तर बाळावर इफेक्ट होऊ शकतो. म्हणून लेडीज मध्ये प्रेग्नंट होण्याच्या आधी तुम्ही डॉक्टरांशी बोलून तुमच्या गोळ्या सुटेबल आहेत का नाही बदलून घ्यायच्या असतात, आणि ते डॉक्टर तुमचे करून देतील की ज्या गोळ्यांनी बाळावर असर होणार नाही आणि फिट सुद्धा कंट्रोलमध्ये राहतील. सो बरेच गैरसमजुती आहेत. लोकांना वाटतं की काहीतरी गोळ्या न घेता बरं होईल, हे फिट नाहीच आहे. अच्छा, दुसरी गोष्ट अजून, सगळे फिट्स जे मी सांगितले, सगळे अपस्मारचे प्रकार म्हणजे असे झटके येऊन पडणं असं नाही. कधी कधी नुसतं अचानक एका हाताला एकच हात असा असा थोडा हलायला लागतो, किंवा अचानक बोलणं थोडं तोत्र होऊन जातं, किंवा अचानक तो माणूस समोर वेगळंच काहीतरी एक दुसऱ्या भाषेत बोलल्यासारखं बोलतो अर्धा एक मिनिटासाठी, आणि मग हे लोकांना त्यांनी पण वाटतं की काहीतरी तो विचित्र आहे किंवा अंगात आली आहे. ते 1-1.5 मिनिटासाठी किंवा हाफ अ मिनिट असे छोटे पण अटॅक येऊ शकतात. लहान मुलांमध्ये ऍब्सेन्स सीजर आम्ही म्हणतो. म्हणजे काय, की असं बसलाय आणि नुसतं 1-2 मिनिटासाठी नुसते डोळे असे थोडे थोडे ब्लिंक होतात आणि 1-2 सेकंड तो काय त्याला समोर होतोय कळत नाही आणि लगेच परत नॉर्मल होतो. सो असे छोटेसे अटॅक पण असू शकतात. अचानक मेंदूची क्रिया बदलली की त्याला अपस्मार म्हणतो. जी. मात्र अपस्मार आजारात कोणत्या प्रकारची विशेष काळजी घेतली पाहिजे? सो काळजी, औषधं नियमित घेणं हे तर खूप महत्वाचं आहे. औषधाचा एक पण डोस चुकायला नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळा झोपेशी त्याचा खूप क्लोज निगडीत संबंध असतो. सो नीट झोप घेणं महत्वाचं आहे. झोप नाही झाली तर अपस्मारचे अटॅक येण्याची रिस्क वाढते. बाकी सगळं, बाकी लोकांसारखं तुम्ही हेल्दी जेवण, हेल्दी एक्सरसाइज सगळं करायला पाहिजे. पोहणं आम्ही अपस्मारच्या पेशंट्सला नाही सांगतो, कारण पोहता पोहता पाण्याने काही धोका नाही, पण जर पाण्यात असताना फिट आली जी. तर तो बुडू शकेल, आणि लक्ष नसेल तर कोणाला समजणार नाही. त्यामुळे पोहणं आम्ही म्हणतो की नका करू. बाकी सगळे व्यायाम करू शकतात. अगदी फक्त माउंटन ट्रेकिंग किंवा अशा टाईपचं, जिथं जर कोणाची अपस्मार पूर्ण कंट्रोलमध्ये नसेल तर त्यांनी न केलेलं बरं. ड्रायव्हिंग सुद्धा ही गोष्ट अशी आहे की आपल्या आरटीओच्या नियमाप्रमाणे जरी तुमचं अपस्मार कंट्रोलमध्ये असेल आणि आम्ही सर्टिफिकेट दिलं की आता ह्याचं फिट्स येत नाही, तरी त्यांना आपल्याकडे परवानगी नसते ड्रायव्हिंग करायला. जी. म्हणजे डॉक्टर, तुम्ही बोललात तसं, जर गर्भवती महिलेला गर्भवती असताना जर अपस्मार आजार झाला तर त्यांनी कोणती विशेष काळजी घेतली पाहिजे? हा, तर त्यांनी ऑफकोर्स, जर त्यांना म्हणजे प्रेग्नंट असताना फिट आली तर ते बाळाला पण धोका होऊ शकतो आणि आईला पण होऊ शकतो. त्यामुळे त्या काळात नीट औषधं घेणं खूप महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा पेशंट्स प्रेग्नंट झाल्या झाल्या गोळ्याच बंद करून टाकतात, कारण त्यांना वाटतं आता त्या गोळीमुळे बाळाला काही त्रास होईल. तर ही चुकीची कल्पना आहे. प्रेग्नंट जेव्हा तुम्ही होता त्या क्षणाला जर पोटात औषधं असतील तर ते ऑलरेडी बाळाला एक्सपोज झालेलं असतं. नंतर जेव्हा तुम्हाला कळतं 1.5 महिन्यांनी 2 महिन्यांनी की आता आपण प्रेग्नंट झालोय, तेव्हा गोळ्या बंद करून उपयोग पण नाहीये, आणि उलट तुम्ही फिट्स म्हणजे अपस्मारचा झटका परत येऊ शकतो, त्याच्याने बाळाला इजा होऊ शकते, तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. सो अशा वेळेला नंतर गोळ्या बंद करण्यात काही मतलब नाही. पण जी काय औषध तुमचं चालू आहे ते तुम्ही आधीच तुमच्या डॉक्टरांशी बोलून प्रिकॉशन्स घेण्यासारखे असतात. कुठलं औषध चांगलं आहे, त्याच्याबरोबर एक फोलिक ऍसिड नावाचं एक व्हिटॅमिन असतो, ते दिलं की त्या गोळीनी बाळाला काही त्रास होत नाही. सो ते सगळं सुरू करायचं असतं. जी. जर एखाद्याला सार्वजनिक ठिकाणी फिट्स आली तर अनेक जण बघ्याची भूमिका घेतात, तर यावेळी तुम्ही काय सल्ला द्याल?
सो मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने कधीतरी तरी वाचून घ्यायला पाहिजे किंवा मी सांगितलं तसं बघायला पाहिजे की जर समोर कोणाला फिट आली, कारण तुम्हाला सांगता येणार तुमचं मित्र किंवा कोणीही असू शकेल. सो तुम्हाला माहिती पाहिजे जर झालं तर काय करायचं. सो परत मी एकदा सांगतो की टाइम बघायचा, पेशंटला उगाच हात लावायचा नाही, दाबून ठेवायचं नाही खाली, दाताच्या मध्ये काही घालायचं बघायचं नाही, कुठला वास द्यायचा नाही, बाजूला काही दगड किंवा असं लोखंड वगैरे असेल तर ते बाजूला करायचं आणि 3-4 मिनिटांनी जेव्हा तो अटॅक बंद होईल मग पेशंटला वळवायचं एका कुशीवर आणि त्याच्याबरोबर थांबायचं पूर्ण शुद्धीत येईस तोपर्यंत. कारण हा अपस्मारचा झटका आल्यानंतर बऱ्याच वेळा 4-5 मिनिटं पेशंट पूर्ण शुद्धीत नसतो, तो उठायला बघेल, चालायला बघेल आणि पडू शकेल. सो तुम्ही त्यांच्या बरोबर तेव्हा थांबायला पाहिजे. जी जी, तुम्हाला बोला. म्हटल्याप्रमाणे गर्दी करायची नाही तिथं. जर कोणीतरी करतंय ट्रीटमेंट तर त्यांना करू द्या आणि तिथं घोळका करायला नाही पाहिजे. कोठारी सर, खरं तर अपस्मार आजार झाला की अनेक गैरसमज होतात, भीती निर्माण होते आणि खरं तर अपस्मार हा आजार एका विशिष्ट वयामध्ये होतो असा अनेकांचा गैरसमज आहे. औषधांबद्दल खूप गैरसमज असतात, उपचार कसे घ्यायचे इथपासून सुरुवात होते. तर या संदर्भात अधिकची माहिती. हो. सो बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की अपस्मार हे लहानपणीचा आजार आहे, लहान मुलांपासून होतो आणि त्यामुळे जेव्हा आयुष्यात पहिल्यांदा 40 वयात किंवा 35 वयात किंवा इव्हन 70-75 वयात जर अपस्मारचा अटॅक आला तर तो समजला जात नाही. तर ह्या वयात पण होऊ शकतं आणि उलट 30-35-40 ह्या वयात झालं तर मग आम्ही ब्रेन ट्युमर किंवा मेंदूला मार लागलाय हे अशी कारणं बऱ्याच वेळा त्यामध्ये सापडतात. जर हल्ली आम्ही बरेच पेशंट बघतो की जे 50, 75, 80 ह्या वयात फर्स्ट टाइम आयुष्यात पहिल्यांदा फिट त्यांना त्या वयात अपस्मारचा अटॅक येतो. तर हे सुद्धा हल्ली आम्ही बरेच पेशंट बघतो आणि मग ते नेहमीच्या अपस्मार सारखे मोठे झटके येत नाही, कधी कधी जस्ट छोटी चक्कर सारखी असते आणि मग ते समजून येत नाही की हा अपस्मारचाच अटॅक आहे. तर पहिले गैरसमज हा काढायला पाहिजे की ते कुठल्याही वयात येऊ शकतं आणि जसं कमी वयात म्हणजे लहान मुलांमध्ये होतं तसंच वाढत्या वयात ते परत त्याचं प्रमाण वाढत जातं. दुसरी गोष्ट, औषधांबद्दल लोकांचे बरेच गैरसमज आहेत की औषध घेतलं की बुद्धी वीक होते, स्मरणशक्ती खराब होते. ही पूर्वीची काही औषधं असायची ज्याच्यानी थोडं माणूस डल व्हायचा, बुद्धीवर इफेक्ट व्हायचा, पण हल्ली बरेच नवे औषधं निघालेत अपस्मारसाठी आणि त्या औषधांमध्ये हे असे काही साईड इफेक्ट नसतात. काही औषधांनी थोडी झोप येते, काही औषधांनी वजन वाढतं, काही औषधांनी वजन कमी होतं. सो हे सगळे बॅलन्स करावं लागतं. शेवटी आपल्याला प्रत्येक माणसाचं प्रकृती बघून आम्ही औषधं ठरवतो आणि त्याच्या अपस्मारच्या प्रकाराप्रमाणे. आणि हल्ली बरीच चॉईस असते तुमच्या डॉक्टरांना वेगळ्या गोळ्या, जर ही एक गोळी सूट नाही झाली तर दुसरी देऊ शकतात. सो गोळ्यांचे साईड इफेक्ट होतील किंवा काही त्रास होईल किंवा किडनी खराब होईल हे सगळे गैरसमज बाजूला ठेवायला पाहिजे. बुद्धीवर किंवा कशावर औषधांनी असर होत नाही. हा आजार दीर्घकालीन असतो असा अनेकांचा विचार असतो, म्हणजे हा आजार आता आपल्याला मरेपर्यंत आहे असा गैरसमज अनेक जण करताना दिसतात. तर या संदर्भात आपली माहिती. हो, तर असं सगळ्या प्रकारचे अपस्मार एक नाहीयेत. ते हा अपस्मार हा एक ग्रुप ऑफ आजार आहे. आता कोणाला असं काही कारणांनी झालं की सोडियम कमी झालंय किंवा किडनीमध्ये डिफेक्ट झालाय म्हणून अपस्मार झालं तर त्यांना तेवढा आठवडाभर त्रास होतो, नंतर परत कधी आयुष्यात होत नाही. काही अपस्मारचे प्रकार असतात लहानपणी जे होतात ते 12, 13, 14 वय झालं की ते थांबून जाणार असतात. सो प्रत्येकाला ते चालूच राहील आयुष्यभर असं नाहीये. जर मेंदूमध्ये कधी कधी जंतू गेल्यामुळे अपस्मार झाला तर तो बऱ्याच वेळा 6 महिने, वर्षभर, 2 वर्ष औषधं घेतलं की ते थांबून जातं. काही अपस्मारचे प्रकार असे आहेत की ज्याची गोळी बंद केली की परत होणारच आणि मग त्यांना आयुष्यभर घ्यायला लागतं. पण हे मेजॉरिटी लोक पेशंट तसे नसतात. बरेच वेळा पण ते तुम्ही नाही बंद करायचे, अचानक नसते बंद करायचे. ते त्याची पद्धत कसं बंद करायचं, कसं हळूहळू डॉक्टर केअरफुली तपासणी करून मग कमी कमी करून बंद करायचा प्रयत्न करतील तर ते सक्सेसफुल होऊ शकतं. सो आपल्याला झालं आता शेवटपर्यंत राहणार ही चुकीची कल्पना आहे. जी, मात्र डॉक्टर, अपस्मार आजाराविषयी आणखीन आपण माहिती घेतोय, म्हणजे खरं तर सर्जरीज पण असतात याविषयी. तर या संदर्भात आपली माहिती. सो अपस्मारसाठी हल्ली खूप चांगले सर्जरीज होतात, पण एक महत्वाची गोष्ट आहे की प्रत्येक
प्रत्येक अपस्मारच्या पेशंटला सर्जरी नाहीये. म्हणजे अपस्मार बरा होत नाही म्हणजे जाऊन आपण ऑपरेशन करू. लोकांना एक कल्पना असते की ऑपरेशन करणं म्हणजे औषधापेक्षा काहीतरी जास्त भारी आहे आणि त्यामुळे जर औषधाने नाही होते तर मग आपण ऑपरेशन करू म्हणजे हा बरा होणार, असं नाही. विशिष्ट प्रकार असतात की जे ऑपरेशननी बरे होऊ शकतात. त्याच्यासाठी महत्वाचं गोष्ट ही आहे की ज्या भागात मेंदूचं खराबी आहे तो एकच स्पॉट पाहिजे, त्याच भागातनं सारखं स्पार्किंग होतंय हे सिद्ध करायला पाहिजे. जर ब्रेनमध्ये ठिकठिकाणी स्पार्किंग होत असेल मग तुम्ही एक भाग काढून उपयोग नाही. सो हे सिद्ध करावं लागतं की एकाच विशिष्ट भागातनं होतंय, तिथूनच स्पार्किंग होतंय आणि ती खपली दिसायला पाहिजे आणि ती काढली तर ब्रेनला, तुमच्या बुद्धीवर, स्मरणशक्तीवर इफेक्ट होणार नाही असा भाग मेंदूचा असला तर त्या ऑपरेशननी अपस्मार बरा पण होऊ शकतो, गोळ्या सुद्धा बंद होऊ शकतात. सो सर्जरी नक्की हा एक ऑप्शन आहे काय काय अपस्मारच्या पेशंट. पण ज्याचे अटॅक्स गोळ्यांनी बंद झालेत किंवा ज्यांचे वेगळ्या प्रकारचे आहेत त्यांनी सगळ्यांसाठी ऑपरेशन हा उपाय नाहीये. जी डॉक्टर, खरंच अपस्मार या आजाराबद्दल तुम्ही खरंच खूप छान माहिती दिलात आणि अनेकांचे गैरसमज या तुमच्या माहितीमुळे दूर झालेच असतील. लाईफलाईन या विशेष कार्यक्रमात तुमचे मी आभार व्यक्त करते ही संपूर्ण माहिती दिल्याबद्दल आणि पुन्हा एकदा अपेक्षा करते की तुम्ही पुन्हा एकदा या लाईफलाईन या विशेष कार्यक्रमात तुम्ही याल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. मला एकच गोष्ट सांगायची होती सोसायटीला की अपस्मारच्या पेशंटला कुठल्याही दुसऱ्या आजाराकडे आपण बघतो तसंच बघायला पाहिजे. तो एक आजार आहे आणि तो औषधाने बरा होणार असतो. ह्या पेशंट्सना बाकीच्यांना जसं आपण सहानुभूती देतो तसंच त्यांना ती मिळायला पाहिजे. त्यांना उगाच वेगळं वागवायला नाही पाहिजे आणि ते होणार औषधं नीट घेऊन ते तुमच्या आमच्यासारखे होऊ शकतात. सो त्यांना संधी द्यायला पाहिजे. थँक्यू. जी जी, धन्यवाद. तुम्ही या कार्यक्रमात तुमचा वेळ तुम्ही दिलात या विशेष कार्यक्रमात आणि दुसरं म्हणजे पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद संपूर्ण माहिती दिल्याबद्दल. थँक्यू. तर लाईफलाईन या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र. Thank you.